दिवस आहे, आज आपण फॉर्म भरलाय, काय भावना आहेत आपल्या? काय एकदम चांगल्या भावना आहेत, तुम्ही बघतायच. आणि महत्वाच्या म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म मिळालेला आहे, तिकीट मिळालेलं आहे आणि सगळ्यांच्याच आनंदमय वातावरण आहे आणि एकदम उत्कृष्ट भावना आहेत. पुढे चांगल्या पद्धतीने आता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आता कोणतं नेमकं विजन घेऊन आपण या इलेक्शनमध्ये उतरणार आहे? आता स्वच्छ निर्मळ असं आपल्याला भ्रष्टाचार मुक्त चांगला कारभार करायचा आहे. 5 वर्ष जनतेचे प्रश्न समजून घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आहे आणि त्यासाठी आपण कायमच आता तत्पर राहणार आहोत. आता भारतीय जनता पार्टीमध्ये पहिलं तर एका साईडला पूर्णपणे नाराजी नाट्य चालू होतं आणि दुसऱ्या साईडला तिकीट मिळेल का नाही अशी साशंकता मनामध्ये होती. आपल्याला तिकीट मिळालंय, आता नेमकी आपली इथून पुढे प्रचाराची रणधुमाळी कशी असेल आणि काय भावना आहे नेमकी आपली? नक्कीच भारतीय जनता पार्टी एक अशी संघटना आहे, अशी त्याच्या एक घटनेवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी होत नाही. कारण पक्षश्रेष्ठी प्रत्येकाची नाराजी थोडीफार असते, एका दिवस असते, दुसऱ्या दिवशी असते, परंतु परत संघटनेमध्ये प्रत्येकजण काम करत असते, त्यामुळे नाराजीचा काही विषय राहणार नाही. आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढत आहात त्या प्रभागामध्ये कृष्णराज महाडिक यांनी स्वतः अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली, त्यानंतर तुम्हाला ते तिकीट मिळालं, काय भावना? नाही, नक्कीच यामध्ये मला तुम्हाला सांगायला बरं वाटेल, कारण माननीय कृष्णराज महाडिक यांना महाराष्ट्र प्रदेशाकडनं तशा सूचना दिल्या आल्या होत्या की तुम्ही ही निवडणूक लढवा आणि तुमच्यासारखा एक युवक या सर्व कार्यक्रमामध्ये आणि या सगळ्या महापालिकेच्या प्रशासनाची जाण घेऊन जर ते पुढे आले तर त्या पद्धतीनं ते चांगल्या पद्धतीने काम करू शकत होते, असा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय होता. पण त्यानंतर काही ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये काही अडचणी आल्या, निर्माण झाल्या, त्यामुळं पक्षानं परत एखादी बैठक घेऊन त्यामध्ये एक निर्णय केला की यामध्ये जे प्रस्थापित आहेत त्यांच्या मुलांना संधी देता कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, त्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील आणि आमचे जिल्ह्याचे नेते धनंजय महाडिक साहेब असतील, यांचं यामध्ये माझ्या तिकिटासाठी फार मोठं योगदान आहे. अमर महाडिक साहेबांचं पण यामध्ये मोठं योगदान आहे असं म्हणण्यात हरकत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न, आपण फॉर्म तर भरलाय, आता मतदारांना आपण काय सल्ला देऊ? मतदारांना काय नेमकं तुम्ही अपेक्षित काय आहे मतदारांकडून? आपल्याला मतदारांकडून अपेक्षित काय नाही आहे, कारण भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सरकारनं इथं चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. थोडीफार कामं जी काय राहिलेली आहेत ती कामं करायच्या, स्वच्छतेच्या, आणि आता प्रशासन लागू असल्यामुळं स्वच्छतेच्या बाबी होत्या. काही ठिकाणी जुन्या गटर्स आहेत, ते गटरचे कामं आहेत, रस्त्याची थोडी कामं आहेत, त्या सगळ्या कामं आपण करणार आहोत येणाऱ्या 5 वर्षामध्ये. गार्डन्स थोडे आम्हाला परत तरी थोडेसे डेकोरेटिव्ह पद्धतीनं नवीन करायचे आहेत आणि ह्या पद्धतीने आपण आता काम करणार आहोत पुढच्या 5 वर्षात.